बचत गटांनी आता उद्योजक व्हावे. सौ शालिनीताई विखे पाटील यांचे चणेगावमध्ये महिलांना आवाहन. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज. बचत गट म्हणजे केवळ पैशांची बचत नाही, तर ती महिलांच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे महिला बचत गटांच्या वतीने आयोजित हळदीकुंकू समारंभात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मोलाचा संदेश दिला आहे. नेमका काय आहे हा संदेश? पाहूया सविस्तर बातमी. चणेगाव येथे महिला बचत गटांच्या वतीने हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना शालिनीताई विखे पाटील यांनी बचत गटांच्या कामकाजावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की बचत गटांनी केवळ आर्थिक बचत करण्यापुरते मर्यादित न राहता व्यवहारात पारदर्शकता आणि कामात नियमितता आणली पाहिजे. तर पुढे त्या म्हणाल्या की महिलांनी आता प्रक्रिया उद्योग आणि थेट विक्रीकडे वळले पाहिजे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा ब्रँड निर्माण करावा, जेणेकरून ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे योगदान वाढेल. केवळ घरगुती कामात न रमता प्रशिक्षणाद्वारे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला प्रवरा कारखान्याच्या संचालिका हिराबाई पाटोळे, बाजीराव खेमनर, सोपानराव गुळवे, बाबासाहेब लोहाळे, हौशाबापू पाटोळे, प्राचार्य भास्कर पाटोळे, बाबासाहेब खेमनर, ज्ञानेश्वर खेमनर, रंगनाथ सिनारे, इंद्रभान ढमक, सुभाष पाटोळे, दीपक घोगरे, शेरमाळे सर, शरद ढमक, शरद पाटोळे, दीपक सोनवणे, गणेश खेमनर, प्रवीण शेपाळ, सोमनाथ डोळे, विशाल घोलप तसेच महिला आघाडीच्या सोनूबाई खेमनर, मनीषा ढमक, नीता ढमक, संगीता शेलार, रेखा पठारे, मंदा पाटोळे, सुनीता ढमक, शोभाताई गुळवे, सौ लता पाटोळे, नंदा पाटोळे, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरच्या सौ सज्जला लांडगे मॅडम, सौ मीना पाटोळे, सौ बेबी पाटोळे, सौ संगीता पाटोळे, सौ रंजना पाटोळे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वरच्या सज्जला लांडगे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. चणेगावमधील महिलांनी आपल्या समस्या मांडल्या, ज्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लताबाई पाटोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन हिराबाई पाटोळे यांनी मांडले. हळदी कुंकू आणि वाण वाटपाने या सोहळ्याची सांगता अत्यंत उत्साहात झाली. महिलांच्या या संघटित शक्तीचे परिसरात कौतुक होत आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. माणसाला व्यवसाय करताना कोणत्याही गोष्टीची लाज नाही वाटली पाहिजे. आपण सर्व शेतकरी वर्ग आहोत. आपण जर रानामध्ये काम केलं, आपल्या हातामध्ये 2,000 रुपये मिळाले, आपण बाजारात जातो, भाजीपाला घेतो, कडधान्य घेतो, जे जेवढं घरात लागतं ते सर्व आपण सामान घरी घेऊन जातो की नाही. आपले छोटे मुलं जेव्हा आपली घरामध्ये वाट बघत असतात, त्यांच्यासाठी आपण भेळीचं जिलेबीचं पुडं नेतो. घरी गेल्यावर सोडून देताना ते म्हणजे पुड्याचं दोरंसुद्धा आपण मला बघितली वाया जाऊन देत नाही. आपल्याला माहिती कपडे शिवायला दोर उपयोगी पडणार. मी नेहमी सांगत असते, आपल्याला येत नसेल ना, आपण सांगितलं मला येत नाही, मला याचं ट्रेनिंग पाहिजे. आज जवळजवळ घर बसले आपण 100 ते 150 जे उद्योग आहेत ते आपण करू शकता. आता त्यांनी सांगितलं माझं ब्युटी पार्लरचं कोर्स आहे. गव्हर्नमेंटचं जर सर्टिफिकेट असेल तर आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये महिला बालकल्याणासाठी जो काही निधी येतो तो महिलांसाठीच खर्च करायचा असतो. आपण जर बाकीच्या महिलांना बोलून जर ट्रेनिंग दिलं, तर ट्रेनिंगचे पैसेसुद्धा आपण ग्रामपंचायतमधून, तो जो कोण सरपंच असेल तो निर्णय घेतो आपल्याला काय करायचं काय नाही. गव्हर्नमेंटच्या ट्रेनिंगसाठी शासनाचं बरंच अनुदान आहे. आता लोणी असं राहतात